हां. आज चांदूर बाजार पोलीस स्टेशन येथे आपण चांदूर बाजार तालुक्यातील तलाठी, शिक्षक, ग्रामसेवक तथा तहसीलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा अधिकारी व जिल्हा परिषदचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केलेली आहे। मागील 3 महिन्यापासून आपण चांदूर बाजार तालुक्यातील हे सर्व कर्मचारी मुख्यालयी न राहता घरभाड्याच्या उचल करण्यासाठी दुरुपयोग करीत आहेत। खोटे डॉक्युमेंट दाखल करून घरभाड्याची नियमित उचल करीत आहेत। त्यांच्यावर शासनाची फसवणूक करणे व निधीचा अपहार करणे इत्यादी गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी आपण पोलीस स्टेशन चांदूर बाजार येथे तक्रार दाखल केलेली आहे। त्या अनुषंगाने कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी आमचे सहकारी मनीष भाऊ मोडक यापुढील आपल्याला माहिती देतील। अर्थात शेतकरी रात्रंदिवस आपल्या शेतात राबत आहे, सैनिक सीमेवर राबत आहे, पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी दिवस रात्र आपल्या पडक्या क्वार्टरमध्ये राहून देशसेवा करत आहे, समाजसेवा करत आहे आणि त्याचा पगार घेत आहे। या विरुद्ध दिशेने हे कर्मचारी अमरावती आपल्या जिल्हा ठिकाणी राहून करोडो रुपयाची उचल शासनाकडनं करत आहे आणि शासन याकडे दुर्लक्ष करत आहे। आमचे मित्र भालेराव यांनी वारंवार शासनाकडे तक्रारी केल्या असून कलेक्टरपासून ते COना तक्रार दिल्या, पण त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेणे याचा अर्थ त्यांचासुद्धा या पूर्ण घोटाळ्यामध्ये संगनमत आहे। शासनाच्या नियमानुसार कुठलेही खरेदी कर किंवा भाडे करार हा नोंदणीकृत असणे गरजेचं आहे। कुठलाही भाडे करार नोंदणीकृत नाही आहे। यामुळे शासनाची करोडो रुपयाची फसवणूक खोट्या दस्तावेजावर केलं म्हणजे फ्रॉड, फॉर्जरी, चिटिंगचा गुन्हा या सर्वांविरुद्ध आज या संघटनेच्या वतीने दाखल करण्यात आलेला आहे। तुम्ही जिल्हा कार्यपालन अधिकाऱ्यात तक्रार केली, त्याच्यात काय झालं? कोणत्याच प्रकारची कोणत्याच अधिकाऱ्यांनी कारवाई केली। मागील 3 महिन्यापासून आपण त्यांना निवेदन दिले, प्रत्यक्ष भेटी झाल्या, परंतु आजपर्यंत आजच्या तारखेपर्यंत त्यांनी या प्रकरणात कोणत्याच प्रकारची कारवाई केली नाही। म्हणून आम्ही व्यथित होऊन अखेर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली। चांदूरबाग पोलीस स्टेशनकडे तक्रार दाखल केल्यावर ठाणेदाराचं काय म्हणणं झालं? ठाणेदार साहेबांनी जे नियमानुसार कारवाई करायची आहे ती कारवाई करायचं आश्वासन दिलं। नंतर याच्यानंतरची तुम्ही काय करणार आहे समजा ठाणेदाराने कारवाई न केल्यावर? त्यानंतर कायदेशीर विषय यानंतर जर कायद्याने पोलिसांना तक्रार करणे गरजेचं आहे। पोलिसांनी तक्रार जर घेतली नाही, त्यांनी जर तपास केला नाही, तर आम्ही न्यायालयामध्ये धाव घेऊ। न्यायालयाने सुद्धा जर तक्रार घेतली तर आम्ही उच्च न्यायालयात घेऊ, कारण का हा जनतेचा पैसा आहे आणि हे छोटा मोठा पैसा नसून एका जिल्ह्याचा टोटल 10 ते 20 कोटीचा फंड होतो। हा करोडोचा घोटाळा आहे आणि हा फुकटचा पैसा हे लोक घेत आहे आणि याच्यावर का कारवाई होत नाही याकरता आम्ही पुढची लढाई कायम ठेवू जोपर्यंत न्याय मिळत नाही। ठीक आहे।